भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पाहत असताना ज्या महापुरुषांनी हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून अहर्निश अखंडपणे ज्यांनी प्रयत्न केले, अशापैकी स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांना जवळपास आपल्या मनातून विसरायला लावण्याचा पराक्रम राज्यकर्त्यांनी केला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनासंबंधात ते जसे आहेत तसे आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर 28 मे 1883चा त्यांचा जन्म. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच स्वातंत्र्याच्या कथा, घरामधलं वातावरण या सगळ्यांचा परिणाम त्यांच्यावर होत होता. विद्यार्थी दशेत सुद्धा ते शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेत असत. एका स्पर्धेमध्ये त्यांना पहिला क्रमांक मिळाला. खूप अतिशय उत्तम भाषण झालं. तो कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी म्हणताना म्हटलं की कदाचित दुसऱ्याकडनं लिहून घेतलेला असेल, परंतु इतक्या लहान वयामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने हा मुलगा बोलतो आहे, हे खूप चांगलं आहे. हे म्हटल्याबरोबर ताडकन सावरकर उठले आणि म्हणले, हे माझं भाषण मी स्वतः तयार केलेलं आहे, स्वतः लिहिलेलं आहे आणि आपल्यासमोर केलेलं आहे, ते कुणाकडूनही लिहून घेतलेलं नाही. अशा तऱ्हेचा बाणेदारपणा लहानपणापासून त्यांच्या मनात होता. त्याच कालखंडामध्ये पुण्यामध्ये प्लेग आला. त्या प्लेगच्या मुळे लोकांना शासकीय अधिकाऱ्यांनी त्रस्त केलं. त्याच्यामध्ये रँड नावाचा एक अधिकारी होता, त्याच्याबरोबर त्याचा सहकारी आयर्स्ट होता. ह्यांनी लोकांना खूप छळलं, त्रास दिला. प्लेगचा त्रास होताच, पण यांनी खूप त्रास दिला. त्यामुळे चिडून जाऊन चापेकर बंधूंनी ह्या दोघांनाही गोळ्या घालून मारलं. त्याचा परिणाम म्हणून त्यांना फाशी देण्यात आलं. त्यांना ज्यावेळी फाशी दिलं आणि ती बातमी ज्यावेळी केसरी किंवा अन्य वृत्तपत्रातून आली, ती सावरकरांनी वाचली आणि वय वर्ष 14 असणारा हा युवा आपल्या घरामध्ये अष्टभुजा देवीच्या समोर जाऊन उभा राहिला, कुलस्वामिनी समोर उभा राहिला आणि म्हणाला की भारताला स्वतंत्र करण्यासाठी जो जो संघर्ष करावा लागेल तो सर्व संघर्ष मी करेन आणि मारता मारता मरेन. हे 14व्या वर्षी म्हणणारा सावरकरांसारखा एक तरुण विशीमध्ये ज्यावेळी येतो, त्या कालखंडामध्ये पुढील शिक्षणासाठी तो लंडनला जातो. तत्पूर्वी चतुसूत्री जी लोकमान्य टिळकांनी दिली होती, त्याच्यामधलं एक परदेशी मालावर बहिष्कार हा एक विषय होता. सावरकरांनी आपल्या सगळ्या कॉलेजमध्ये आणि सगळ्या मित्रांना सांगून परदेशी मालाची होळी करण्याची एक कल्पना आणली आणि शेकडो लोक त्यासाठी जमले. ट्रक भरून त्यांनी परदेशी कपडे आणले, त्याची तिथं होळी केली. त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक उपस्थित होते आणि शिम परांजपे, काळकर्ते शिम परांजपे हे प्रमुख वक्ते म्हणून तिथे आले होते. तो एक प्रचंड यशस्वी झालेला कार्यक्रम. वातावरण पुण्यामध्ये अतिशय उत्तम झालं, एक संघर्षाचं झालं. परंतु फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते, तर फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल होते रँगलर परांजपे. रँगलर परांजप्यांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं की तुमचं नियमबाह्य वर्तन आहे आणि म्हणून तुम्हाला या कॉलेजमध्ये राहता येणार नाही, आणि म्हणून त्यांनी त्यांना रस्टिकेट केलं कॉलेजमधलं. ही बातमी ऐकल्यानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक अग्रलेख लिहिला आणि त्यात लिहिलं होतं, हे आमचे गुरुच नाहीत. आता रँगलर परांजपेचं नाव आपण लक्षात घ्या.
पुढच्या काळात ते तर युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर पण झाले होते उत्तर प्रदेशमध्ये. तर त्या रँगलर परांजपेबद्दल सुद्धा एक आग्रहलेख लिहून त्याचा निषेध लोकमान्य टिळकांनी केला. आणि याच कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांची एक चिठी घेऊन शिवाजी शिष्यवृत्ती जी त्यांनी त्या कालखंडामध्ये श्यामजी कृष्णा वर्मा यांनी जी सुरू केली होती, त्या श्यामजी कृष्णा वर्माला शिफारसपत्र लोकमान्य टिळकांनी दिलं. ते घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्लंडमध्ये आले. खरं म्हणजे एका अर्थी सिंहाच्या गुहेमध्ये जाऊन त्याचे आयाळ पकडण्याचं एक काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथं केलं. इथं आल्यानंतर त्यांनी सर्व तरुणांशी संपर्क सुरू केला. इंडिया हाऊस श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या हातामध्ये ते होतं. तिथं अनेक विद्यार्थी आले होते, निरनिराळ्या देशातनं आले होते, भारतातनं अनेक राज्यातनं आले होते. त्या सगळ्यांना त्यांनी जवळ केलं. त्यांना त्याने सांगितलं की आपण इथे जे आलेलो आहोत, तर आपण इथं जे काम करणार आहोत ते काम कसं करावं, तर ते करावं याच्या अगोदर तिथनं ज्यावेळी पुण्यातनं ते निघाले तर त्यांना निरोप द्यायला जे लोक आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर निरोपाचं भाषण करताना समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगितला होता, सकल लोक एक करावे, एक विचारे भरावे. हे जे त्यांनी म्हटलं होतं त्याचा पहिला प्रयोग हा त्यांनी इंग्लंडमध्ये केला. आणि इंग्लंडमध्ये आलेल्या तरुणांना त्यांनी एक प्रतिज्ञा दिली, राष्ट्राच्या उद्धारासाठीच जगेन किंवा उद्धारासाठीच मरेन. त्यामुळे तरुण एकदम इन्स्पायर झाले त्याच्यातनं. आणि तरुणचा एक मोठा ग्रुप त्यांच्या भोवती निर्माण झाला, तयार झाला. म्हणजे त्यांची जर नावं जरी काही आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की केवढं मोठं संघटनेचं काम ते करत होते. भाई परमानंद, लाला हरदयाळ, VVS अय्यर, ज्ञानचंद वर्मा, रवींद्र चट्टोपाध्याय, सरदार शिव राणा, मदनलाल धिंगरा, सेनापती बापट, मॅडम कामा, पंडित रविशंकर शुक्ला, निरंजन पाल असे तरुण इंडिया हाऊसमध्ये सर्वार्थाने जमले. आणि यांना केलेल्या आव्हानाचे अनेक परिणाम होऊ लागले. त्यातला एक परिणाम म्हणजे मदनलाल धिंगरा यांनी 1 जुलै 1909 कर्झन वायली यांचा खून केला. आणि त्याचा एक परिणाम इंग्लंडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झाला. आणि मग याच्या पाठीमागे सावरकर आहेत हे त्यांनी शोधून काढून त्याला पकडलं आणि पुन्हा भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केला. ते मोरिया नावाच्या बोटीवर त्यांना बसवलं आणि ते ज्यावेळी तिथून निघाले. आता बघा, त्यांना जागतिक ज्ञान किती होतं, भूगोलाचं ज्ञान किती होतं, सागराचं ज्ञान किती होतं, आणि जगाच्या ज्या नकाशामध्ये जे देश आहेत त्यांची भौगोलिक स्थिती कशी होती ह्याचं त्यांना विलक्षण ज्ञान होतं. ते मगाशी मी जी नावं सांगितली त्याच्यामध्ये VVS अय्यर हे मी नाव सांगितलं, ते फ्रान्समध्ये काम करत होते. त्या फ्रान्समध्ये हे ज्यावेळी इकडनं निघाले तर ही बोट फ्रान्सच्या किनाऱ्याला लागेल. आणि फ्रान्सचा किनारा इंग्लंडपेक्षा वेगळं राष्ट्र असल्यामुळे जर आपण तिथं उतरलो तर इंग्रज आपल्याला काही करू शकणार नाहीत. ह्या भावनेने त्यांनी निरोप पाठवला VVS अय्यरना की जे बंदर आहे तिथे फ्रान्सचं मार्सेलिस हे जे बंदर आहे तिथे आपण अमुक तारखेला भेटू. म्हणजे ह्या बोटीला लागणारा वेळ ती तिथे केव्हा जाईल हे सांगून त्या बोटीचं वेळापत्रकसुद्धा त्यांना कळवतात. आणि त्यावेळचं जे दुर्दैव आहे की त्यांनी संडासाच्या खिडकीमधून उडी मारली हे सगळं आपल्याला माहीत आहे. आणि मार्सेलिसपर्यंत गेले, पाठोपाठ सगळे सैनिक गोळीबार करत येत होते. ते फ्रान्सच्या भूमीवर उभे राहिले आणि पळू लागले. तेवढ्यामध्ये पण त्यांची भाषा कोणाला कळत नव्हती. तेवढ्यामध्ये पोलीस पाठीमागून आले, त्यांनी जाऊन त्यांना पकडलं. खरं म्हणजे आता आंतरराष्ट्रीय सीमेच्या दृष्टीने विचार केला तर फ्रान्सच्या भूमीवर इंग्लंडचे पोलीस त्यांना पकडू शकत नव्हते. हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला
फ्रेंच सैनिकांना, पण त्यांना काही कळेना. मग शेवटी त्यांना त्या सगळ्या बाकीच्या आलेल्या इंग्लंडच्या पोलिसांनी मॅनेज केलं आणि त्यांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं. पुन्हा त्यांना भयंकर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा द्यायला सुरुवात केली. कडक बंदोबस्तात त्यांना ठेवलं आणि त्याच्यामधनं ते आपल्या भारतात यायला निघाले. ते भारतात यायला निघाले त्यावेळी त्यांनी एक अर्ज केला की खरं म्हणजे फ्रान्सच्या भूमीवर मला पकडलेलं आहे आणि त्यामुळे मला फ्रान्सच्या भूमीमधूनच न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय कोपेनहेगन इथे अर्ज केला आणि तिथेही केस चालली. एखाद्या व्यक्तीसाठी त्याने केलेल्या कामासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अशा तऱ्हेचा जगातला पहिला खटला उभा राहिला. परंतु त्यांनी भारतामध्ये पाठवलं. भारतामध्ये त्यांना पुढे शिक्षा झाली. त्या शिक्षा झाली ते 2 जन्मठेपेची शिक्षा झाली. 2 जन्मठेप याचा अर्थ 50 वर्षाची शिक्षा झाली आणि ती अंदमान निकोबारला त्यांना न्यावं असं झालं, अंदमानला. आता त्यांना नेण्यापूर्वी ठाण्याच्या जेलमध्ये त्यांना आणलं आणि त्या ऐकलं सगळ्यांनी की याला 2 जन्मठेपेची शिक्षा आहे. तेव्हा तो तिथला एक जेलर होता, तो सहज म्हणला शिपाई, अरे 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 50 वर्षाची शिक्षा, 2 जन्मठेपेची शिक्षा. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, अरे हट, 50 वर्ष तुमचं सरकार टिकेल का इंग्रजांचं इथे? नाही टिकणार इथे. ही पहिली गोष्ट. आणि 2 जन्मठेपेची मला शिक्षा मिळाली ह्याचा अर्थ आमचा जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे तो तुम्ही मान्य करता. पहिली जन्मठेप झाल्याशिवाय तर मी पुन्हा दुसऱ्या जन्माला येणार नाही. त्यामुळे अशी हिंमत असणारा हा ज्यावेळी अंदमानमध्ये आले आणि अंदमानच्या कालखंडामध्ये त्यांनी, जसं मी मगाशी सांगितलं की इंग्लंडमध्ये त्यांनी सगळे जे प्रयत्न सुरू केले, तो एक प्रयत्न मी सांगितला की तो क्रांतिकारकांना जवळ करण्याचा. दुसरा प्रयत्न त्यांनी तिथं केला होता की आपल्या देशाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये 1857चं जे युद्ध आहे तर ते युद्ध नसून ते बंड आहे, ते म्युटिनी आहे, अशा तऱ्हेचा प्रचार सगळ्यांनी केला. तर ते चुकीचं आहे हे सिद्ध करण्यासाठी 1857चं स्वातंत्र्य युद्ध हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो सहजपणे पाठवता येत नव्हता, तो अन्यान्य मार्गाने त्यांनी पाठवला आपल्या देशामध्ये आणि तो छापून घेतला. परंतु 1857चे स्वातंत्र्य युद्ध आहे ते बंड नाही. स्वातंत्र्याचा जो आमचा इतिहास आहे तो मग त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि पुढच्या कालखंडामध्ये देशामध्ये आपल्या त्यांनी 6 सोनेरी पानं हा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे साहित्यामधलं आपलं स्वातंत्र्य युद्ध त्याला एक आधार दिला. आमचा देश सतत संघर्ष करतो आहे अशा 6 मोठमोठ्या युद्ध केलेल्याचा इतिहास 6 सोनेरी पानं ह्याच्यातनं लिहून आमचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, आमच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे, अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी मांडली. आणि त्याच्यामधून ते ज्यावेळी अंदमानला आले त्या अंदमानमध्ये एक पठाणी राज्य होतं. तिथं छोटं होतं पण पठाणी राज्य होतं आणि त्यामुळे पठाणाच्या हातात जवळपास सगळे तिथं अधिकार असल्यामुळे आणि असणारे सैनिक किंवा असणारे कर्मचारी पठाणीच असल्यामुळे तिथे त्या कालखंडामध्ये आलेल्या तिथल्या बंद्यांना त्यांना धर्मांतरित करणं अशी एक प्रक्रिया सुरू झाली. एका बाजूला इंग्रजांनी सुरू केलंच होतं, परंतु दुसऱ्या बाजूला हे पठाण अशा तऱ्हेच्या गोष्टी करू लागल्या, छळ करायला लागल्या आणि अक्षरशः स्वातंत्र्यवीर सावरकरांना यमयातना म्हणजे काय ह्या प्रत्यक्ष सहन कराव्या लागला. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने सावरकर दर्शन प्रतिष्ठान नावाची जी एक संस्था आहे, ज्या संस्थेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर सिनेमा काढला, पिक्चर काढला सुधीर फडके यांनी, बाबूजींनी, त्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये मी एक डायरेक्टर होतो. त्यामुळे हे चित्रण जे आहे तिथं त्यांच्या ज्या यमयातना आहेत तर जरूर आपण हा
पिक्चर आपण पाहावा, म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. आणि आत्ता त्या सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा मी स्वतःच अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जे जीवन आहे त्या कालखंडामध्ये तर किती किती प्रकारचे हाल तिथे करावे. म्हणजे बाकीच्या गोष्टी तर होत्याच की भयानक सॉलिटेड एकांतात ठेवणं, जरा काय झालं की बेड्या घालून ठेवणं, हाता आणि पायाला बेड्या घालायच्या, हे करून ठेवणं. आणि मग तिथे जे नारळाची चोपडं होती ती हाताने काढायची, हाताने सोलायची. आणि इतके सोलता सोलता हातामध्ये रक्तबंबाळ हात व्हायचे. ते रक्तबंबाळ तर व्हायचे, पण नंतर ते कोलूमध्ये घालून, ते कोलू बैल जसा ओढतो तसा बैलाच्या ठिकाणी स्वतः राहून ते कोलू ओढायचा. अनेक वेळा ते ओढता ओढता बेशुद्ध पडत असत, खाली पडत असत. पुन्हा त्याला शुद्धीवर आणून तो कोलू ओढायला लावायचा. आणि दिवसाला 30 पौंड तेल हे निघालंच पाहिजे. कल्पना करा, त्या सुक्या अशा काढलेल्या सालपटामधून 30 पौंड तेल हे काढणं, आणि जे नाही काढलं तर दंडाबेडीची शिक्षा होती. असं जवळजवळ 11 वर्ष त्यांनी तिथे हे काम केलं. 11 वर्ष गुणिले 365 दिवस. आणि हे रोजचे संघर्ष, हा रोजचा ताण असा त्यांनी पाहिला. आणि एक दिवस त्यांनी पाहिलं त्या रांगेमध्ये तात्यारावांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर हे त्यांना दिसले. हळूहळू त्या हातामध्ये ते जमा केलेलं तेल घेऊन जाता जाता ते बाबारावांच्या जवळ आले, बालदी खाली ठेवली, खाली त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणले, बाबा तुम्ही पण. आणि पुढं गेले. 2 भाऊ हे कोलू ओढतायत तिथे. असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे जीवन होतं ते त्याने मग तिथे अनेक संघर्ष केले. तिथे सगळ्यांना लिहायला वाचायला शिकवलं. आणि अशा अवस्थेमधला हा महापुरुष, जसं एक क्रांती हा विषय घेतला, तरुणांना जमा केलं, वेगवेगळ्या देशामध्ये ते तरुण गेले, आपल्या देशामधल्या तरुणांना त्यांनी घेतलं आणि क्रांतीचा संदेश दिला. अभिनव भारत हे जे त्यांनी निर्माण केलं होतं, त्या अभिनव भारताला पिस्तुलं पाठवायची होती तरुणांना, ती त्यांनी मोठ्या पुस्तकामधून पिस्तुलाच्या आकाराचं कापून त्याच्यामध्ये ठेवून अनेक पिस्तुलं हे त्यांनी आपल्या भारतात पाठवलं. आपल्या कान्हेरे खेड जे आहेत त्यांनी ते नाशिकला होते त्यावेळी, त्याच पिस्तुलाच्या आधारावर जो अत्याचार करणाऱ्या जॅक्सनचा त्यांनी खून केला होता ते सुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेलं. आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य इतिहास हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामुळे गेला. ते तिथून त्यांना रत्नागिरीमध्ये आणलं, रत्नागिरीमध्ये नजरकैदेत ठेवलं आणि त्यांना एक अट घातली, कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं नाही. ह्या अटीवर त्यांना तिथं आणलं. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आल्यानंतर सामाजिक विषयाला हात घातला. म्हणजे पहिलं आपण क्रांतीचं पाहिलं, दुसरं जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांना शिकवणं, कैद्यांना बंड करायला लावणं, कैद्यांना हरताळ करायला लावणं, असं कैद्यांना त्यांचं धर्मांतरापासून वाचवणं, धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात आणणं, ही कामं त्यांनी तिथं केली होती. आणि त्यामुळे हिंदू समाजामधले अनेक प्रकारचे जे दोष आहेत तेही त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून ते ज्यावेळी रत्नागिरीमध्ये आले, त्या रत्नागिरीत पर्वामध्ये 1924ला ते तिथं आले आणि 1933 पर्यंत ते तिथं होते. ह्या कालखंडामध्ये 24 ते 33 म्हणजे जवळजवळ 9-10 वर्ष ते या कालखंडामध्ये रत्नागिरीमध्ये होते. या कालखंडात त्यांना एकत्र राहता आलं, पत्नीबरोबर राहता आलं, कौटुंबिक काही गोष्टी त्याच्यामध्ये सहजपणे त्यांना सांभाळता आल्या, एकमेकाशी संवाद सुरू झाला. या कालखंडामध्ये त्यांची पत्नी माई
यांनी पूर्ण सहकार्य त्यांना त्यांच्या सामाजिक कामामध्ये केलं आणि त्या सामाजिक कामामध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे जातीवाद, जो वर्णवाद, जी विषमता, जी उच्च नीचता, जी अस्पृश्यता, ह्या सगळ्या गोष्टींना हात घातला. आणि या सगळ्या गोष्टींना हात घालत असताना एका बाजूला कार्यक्रम सुरू केले आणि दुसऱ्या बाजूला एक वैचारिक त्याची मांडणी केली. म्हणजे वैचारिक मांडणीमध्ये एक पुस्तक आहे, जात्युच्छेदक निबंध, जातींचा उच्छेद करणारा निबंध, हा एक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या कालखंडामध्ये त्यांनी आपल्याला आपण जर पाहिलं तर लक्षात येतं की या कालखंडामध्ये त्यांनी तिथे काय केलं, त्याला एक वैचारिक आधार काय दिला. वैचारिक आधार त्याने असा दिला की आपल्या देशातली जातीयता जर नष्ट करायची असली तर त्यांनी एक 7 बेड्या सांगितल्या. सप्तशृंखला, 7 बेड्या, म्हणजे असं रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, सिंधुबंदी आणि शुद्धीबंदी, एवढ्या बंद्या आहेत. रोटी बेटी व्यवहार नाही होणार, रोटीबंदी, बेटीबंदी, म्हणजे ह्या वाईट आहेत असं झालं. पण या वाईट आहेत त्या कशा सोडवल्या पाहिजेत ह्याचा प्रत्यक्ष व्यवहार त्यांनी तिथे केला. ह्यासाठी त्यांनी सहभोजनं सुरू केली. त्या सहभोजनामध्ये अनेक वेळा असं आपल्याला लक्षात येतं की जी सहभोजनं त्यांनी सुरू केली त्या सहभोजनामध्ये त्यांनी अगदी सुरुवातीच्याच कालखंडामध्ये सहभोजनामध्ये पहिला त्यांनी तिथल्या एका नाट्यगृहामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम घेतला. आणि तो कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांनी तिथे सगळ्यांच्या पुढे एक विषय त्यांनी असा मांडला की आपण सहभोजन जे करायचं ते का करायचं आहे आपल्याला. तर सहभोजन अशासाठी आपल्याला करायचं आहे की आपण जे एकमेकाला शिवत नाही ही चूक आहे, त्यामुळे एकत्र यायचं. स्पृश्य आणि अस्पृश्य यांनी एकत्र यायचं. आणि हे एकत्र आल्यानंतर त्याने एक संकल्प सोडला की सहभोजनासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत आणि सहभोजनाच्या निमित्ताने आम्ही आमचा संकल्प सोडत आहोत. असा एक संस्कृतमधून त्यांनी संकल्पसुद्धा त्यांनी सोडलेला आहे. आणि यामुळे सगळ्यांनी सहभोजनाची इतकी चर्चा झाली त्या कार्यक्रमाची. अरे बाप रे, काय केलं सावरकरांनी, सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्या जाती एकत्र आल्या, स्पर्श अस्पर्श काही बघितलं नाही आणि सगळ्या रत्नागिरीमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. अशा तऱ्हेचे कार्यक्रम, त्याच्यामध्ये स्पर्शबंदी होऊन गेलं, रोटीबंदी हा विषय संपला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेवढ्या बंद्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या रत्नागिरीमध्ये तोडण्याचा कार्यक्रम केला. स्त्रियांची हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू केले. ते माई आपल्या सावरकर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी महिलांच्या मेळावे घेतले, त्याच्यामध्ये हळदी कुंकू त्यांनी, आणि हळदी कुंकवासाठी सगळ्या महिला एकत्र येत आहेत हे बघता बघता सगळ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण रत्नागिरीमध्ये तो विषय सगळीकडे पोचला. आणि या कालखंडामध्ये आपण दुसरी गोष्ट अशी पाहतो की हे जे सगळं चालू होतं म्हणजे सहभोजनं झाली. सहभोजनामध्ये नंतर आपल्याला माहीत आहे की अनेक मंडळी नंतर झुणका भाकर सत्यनारायण घालायला लागले. म्हणजे काय, समतानंद गद्रे असं जे त्यांचे अनुयायी होते ते मुंबईमध्ये नंतर ते झुणका भाकर सत्यनारायण घालायला लागले. मग त्या सत्यनारायणाला दलित समाजातल्या सगळ्या मंडळींना बोलवायचं, झोपडपट्टीतल्या मंडळींना बोलवायचं आणि प्रसाद काय द्यायचा, त्यांना एवढासा प्रसाद देऊन काय होतंय म्हणून झुणका भाकर द्यायचा, त्यांना पोटभर झुणका भाकर द्यायचा. ह्या झुणका भाकरीसाठी म्हणून अशा सगळ्या मंडळींसाठी त्यांनी काम सुरू केलं. आणि या सगळ्यांचा परिणाम एकूण असा झाला की त्यांनी सगळ्या रत्नागिरीतलं वातावरण बदललं. 500 मंदिरात त्यांनी
तथाकथित अस्पृश्यांना मंदिर प्रवेश घडवले. 500 मंदिरामध्ये महार बंधूंची असणारी मंदिरं होती, त्यात चर्मकार बंधूंना प्रवेश नव्हता, ते प्रवेश घडवले. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सगळं तो परिसर, जो तिथं शिरगाव म्हणून एक गाव आहे, प्लेगच्या कालखंडामध्ये तिथं राहायला गेले होते आणि शिरगाव म्हणून एक गाव आहे, तिथं ते गेले. तिथं जो गुरव होता ते हनुमानाचं मंदिर आहे, मी गेलो होतो ते पाहायला. त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये त्यांनी हनुमानाच्या उत्सवामध्ये सगळ्यांना एकत्र बोलवलं, स्पृश्य आणि अस्पृश्यांना. आणि पहिली वेळ होती समाजाच्या इतिहासामध्ये की एका मिरवणुकीमध्ये मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालतायत असं त्या गुरुवाने तिथं घडवलं. त्याचा एक परिणाम पुढे ते तिथं राहिले आणि तिथं राहत असतानाच त्याने अनेक प्रकारची ग्रंथनिर्मितीसुद्धा केली. आणि इथे सुद्धा सामाजिक विषय जो त्यांनी घेतला त्याचे वेगवेगळे प्रयोग तर केलेच त्यांनी, परंतु इथे त्यांनी सुद्धा हिंदुत्व नावाचा एक ग्रंथ लिहिला 1923 मध्ये. तर हिंदुत्व हा जो ग्रंथ आहे, पहिल्यांदा त्यांनी हिंदुत्वाची एक वेगळी व्याख्या केली. काय व्याख्या केली? आसिंधु सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृता. आ सिंधू सिंधू, सिंधू नदीपासून सिंधू म्हणजे सागरापर्यंत पसरलेला असा जो समाज आहे, असा जो देश आहे, ह्या देशाला जो आपली पितृभूमी मानतो आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. त्याला जात धर्म वर्ण कसलाही भेद नाही. की त्याची व्याख्या साधी सोपी केली की पुण्यभूमी आणि पितृभूमी जो मानतो तो हिंदू. याचा अर्थ काय झाला की या देशामध्ये ज्यांची पुण्यभूमी आहे असे बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव, आर्य समाजी हे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पंथ, द्वैती, अद्वैत, विशिष्टाद्वैत्व अशा सगळ्या प्रकारचे विचार आणि सगळ्या देवदेवतांना मानणारी मंडळी ही सगळी ह्या व्याख्येमध्ये आली. म्हणजे जे परकीय धर्म होते त्यातले ज्यांची पुण्यभूमी वेगळी आहे ते फक्त याच्यात येत नाही. म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी आणि पारशी हे 4 जर समूह सोडले तर या देशातले सगळे समूह याच्यामध्ये या व्याख्येमध्ये येतात. असे एक विलक्षण अशी व्याख्या त्यांनी केली. या व्याख्येला त्यांनी शब्दप्रयोग केला होता की ही जिओ कल्चरल अशी व्याख्या. हिंदू राष्ट्र ही जी कल्पना आहे ही जिओ कल्चरल भूसांस्कृतिक अशी कल्पना आहे. आणि याच कालखंडामध्ये हिंदी राष्ट्रवाद हा जो विषय आला, महात्मा गांधींनी तो खरं म्हणजे आणला, तर तो हा टेरिटोरियल आहे. म्हणजे तो हा प्रादेशिक राष्ट्रवाद ज्याला म्हणतात अशा तऱ्हेचा आहे. पण त्या प्रादेशिक राष्ट्रवाद जो मानतात ते सगळे हिंदी आहेत. जे हिंदी म्हणजे कोण? हा प्रादेशिक राष्ट्रवाद मानणारे सगळे. परंतु तो मानला कोणी? फक्त हिंदूंनी मानला. हिंदी ते मानायला तयार होते की आपण सगळे हिंदी आहोत म्हणून. पण हिंदू आणि मुसलमान हे 2 समूह टिळक म्हणत होते की एकत्र आहेत, त्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. तो मुसलमान मात्र स्वतःला हिंदी म्हणायला तयार नाही, तोच मात्र मुसलमानच राहिला. हे जे आपल्या देशातल्या हे वैचारिक द्वंद्व जे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये व्यवहार जे आलेले आहेत ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे.